नमस्कार. मुसाफिर या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत कुणाल पाटील सर. नमस्कार. कुणाल पाटील एक लावणी नर्तक. हा जो प्रवास आहे तो कसा तुम्ही सांगू? लावणी मी आता करतोय त्याची सुरुवात 2008-9 ला मी केली. आता 16 वर्ष 15 ते 16 वर्ष चालू आहे. मला थोडस जाणून आहे बाबा चालू केलंय ना काहीतरी त्याचं वेगळं करायचंय. त्याच्यासाठी मग मी ते करत गेलो. करता करता घरात पण समजायला लागलं की म्हणजे आवडत नव्हतं. रत्नागिरीत स्पर्धेला वगैरे यायला लागलं. स्पर्धेला यायचो तेव्हा घरात सांगायचो की मी मित्राकडे जातोय अभ्यासाला वगैरे. कारण माझं 10वी-12वी वर्ष होतं त्यामुळे मी सांगायचो मित्राकडे अभ्यासाला जातोय. आणि कसं करायचं मी माझं गाव कासारवेली आहे. कासारवेली ते रत्नागिरी एक 10 ते 12 किलोमीटरचा प्रवास मी येताना बसने यायचो. स्पर्धा संपायला रत्नागिरीत वाजायचे 2 ते 3 वाजायचे रात्रीचे. त्यावेळेला मी माझी पिशवी उचलून रत्नागिरी ते कासारवेली चालत पायी प्रवास करायचे करून. आणि मला तेव्हा वाटले नाही की माझं नाव एवढं मोठं होईल. एक मित्र होता माझा आणि एक वर्ष असेल मागी गणपतीचंच वर्ष होतं आणि एका ठिकाणी स्पर्धा होती. तिथे 50 रुपये एंट्री फी होती. पहिली एंट्री फी भरा मग तुम्ही डान्स करा. आणि माझ्याकडे ते 50 रुपये पण नव्हते. तर मग मी माझ्या मित्राला मला तिकडे नाचायचं आहे तर माझ्याकडे पैसे नाही. तर ती एंट्री फी भरण्यासाठी त्याने 50 रुपये मला दिले. माझी लावणी सादर केली. सादर केल्यानंतर मला तिथे पहिल्यांदा उत्तेजनार्थ प्राईज मिळालं. प्राईज होतं 500 रुपये. ते 500 रुपये अजूनही जपून ठेवलेत माझ्याकडे. कारण जवळजवळ एक लाईफ मधलं एक पहिलं प्राइज. पहिलं बक्षीस होतं ते. आणि 500 रुपये मी पहिल्यांदाच तेव्हा बघितले होते. कारण माझी घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. अच्छा. कारण माझी आई आणि मी दोघंच राहतो घरी. आईने मला लहानपणापासून मोठं केलंय कष्ट करून. त्याच्यामुळे काही वेळेस असं होतं ना की आमच्या घरी की 2 वेळचं जेवायला पण आम्हाला घरातून जेव्हा पहिला विरोधच झाला असणार कारण एक मुलगा असं काहीतरी करतोय त्यामुळे तेव्हा मनावर काय परिणाम झाला? म्हणजे मावशीची मुलं बोलतायत किंवा कॉलेजमध्ये सुद्धा हे बोललं जात असतं. झाला. कारण एक दिवस असा आला होता ना की अक्षरशः मी विष पाहिलं एवढं दडपण आहे. विठाबाई नारायण गावकर लावणीतलं मोठं. हो त्याच्यानंतर शकुंतलाबाई नगरकर. हो ते सुरेखाताई पुणेकर. हे झाल्या लावणी साम्राज्ञी. हा आणि कट्टू कुणाल पाटील लावणी नर्तक. हे जुळवणं खूप कठीण गेलं. हो म्हणजे आपण स्पर्धा करतो एक ठीक आहे. बरं. स्पर्धेचं जग खूप छोटं आहे त्या मानाने. पण तुम्ही कमर्शियल लेवलला येता त्यावेळेला ते खूप मोठं आहे. आणि हा. पुरुषाची लावणी बघणं हे तितकस पचनी पडतं बरं. की नाही पडत? आता तर म्हणेन आता म्हणजे लोकांना मी सवा असतो अच्छा. असं आहे. पण जेव्हा फर्स्ट टाइम चालू केलं होतं हा. तेव्हा लोक म्हणायचे हा काय मुलगा आहे आणि कसं काय नाचतंय का. पण आता बघतो ना जिकडून तिकडून म्हणजे फोन वगैरे येतात. म्हणजे हा. काही ठिकाणी असं होतं की मी गेल्या वर्षी कार्यक्रम केलाय ना तर यंदा पण त्यांचा फोन येतो की तुझाच कार्यक्रम हवाय अरे वा. असं. आणि काही ठिकाणी तर सलग कार्यक्रम लागतात तेव्हा मलाच असं नको वाटतं की बाबा आता बस. लहानपणी मी 7 महिन्यांचा असताना आई वडिलांचा माझ्या घटस्फोट झालेला आहे. आणि लहानपणापासून तेव्हापासून मला आईने लहानाचं मोठं केलं. त्याच्यामुळे तिची जी स्वप्न आहेत ती मला पूर्ण करायची आहेत. जेव्हा तुम्ही सुरुवात केला असाल जॉब मध्ये हा. जेव्हा लागला असाल सरकारी खात्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो तेव्हाचा आणि आताचा? म्हणजे पहिल्यांदा अक्षरशः माझ्या ज्या मॅडम आहेत किंवा जे शिपाई म्हणून होते ते फुलं आणून मला ना आज कार्यक्रम असेल ना संध्याकाळी तर फुलं आणून ते गजरे बिजरे मला तयार करून द्यायचे. म्हणजे एवढा ऑफिस मधून सपोर्ट होता की माझ्या वरिष्ठ मॅडम पण मला गजरा करून देणं वगैरे. म्हणजे त्यांना पण खूप इव्हन माझ्या कुठे कार्यक्रम असेल रत्नागिरी जवळ तर ती लोक बघायला येतात. आणि कधी जर कार्यक्रमासाठी असं लवकर वगैरे बाहेर पडायचं असेल तरी मला सोडतात. सुट्टी हवी असेल तरी सुट्टी देतात. म्हणजे कोणाची असं म्हणजे हे नाहीये. कोऑपरेटिव्ह आहेत सगळे. सगळं. आणि खूप छान म्हणजे मदत करतात. आणि कोणी विचारलं तरी सांगतात हो कुणाल पाटील आमच्या ऑफिसला आहे म्हणून. म्हणजे ते पण त्यांना पण भारी वाटतं. एखादा कार्यक्रम झाला आतापर्यंत बरेचसे तुमचे स्टेज शो झाले हो. असतील. कधी कुठली कॉन्ट्रावर्सी किंवा कधी कुठला एखादा प्रसंग वगैरे असं काय झालंय का तुमच्या? प्रसंग तर खूप आले या 16 वर्षामध्ये. अच्छा. वाईट पण आले आणि चांगले पण आले. त्याच्यातला एक प्रसंग मी सांगेन की एका ठिकाणी मॅचचे फायनल होते आणि तिथे मला सेलिब्रिटी म्हणून बोलवलं. सलग 8-9 वर्ष मी जातोय तिथे. पहिल्या वर्षी मी गेलो होतो तिथे आणि त्या वर्षी त्यांनी तिथे अनाऊन्स फक्त केलं होतं की एक लावण्यवती येणार आहे. त्यांनी माझं नाव वगैरे काय सांगितलं नव्हतं. तेव्हा मी एवढं पॉप्युलर झालं नव्हतं. रत्नागिरीत पण एवढं नुकतं चालू केलं होतं. आणि करता करता
तिथे कार्यक्रम माझा होता. पहिली लावणी साकारली, दुसरी झाली. तिसऱ्या लावणीला तिथे एक माणूस होता. तो माणूस तिथे गुलाबाचं फुल घेऊन आला. मी स्टेजवर खाली उतरलेलो, ग्राउंड वरती नाचत होतो. तो आला, समोर गुडघ्यावरती बसला आणि म्हणतो, मॅडम आय लव्ह यू, मला तुम्ही खूप आवडता. मी म्हणजे जेव्हापासून तुम्हाला बघतोय, कारण पहिल्या वर्षी गेलो, दुसऱ्या तिसऱ्या वर्षी तो हा प्रकार घडला होता माझ्या बाबतीत तिथे. आणि नंतर मग मी काय केलं, गुलाब घेतलं. मला ऍक्च्युली वाटलं एक कोणतरी मस्करी वगैरे करत असेल. आणि ते झाल्यानंतर मी येऊन माझ्या सीटवरती बसलो. तिथे पण तो माणूस आला आणि तो बोला, खरंच तुम्ही मला खूप आवडता. आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी मुलगी नाही, मुलगा आहे. कारण त्या 3 वर्षामध्ये त्या मंडळाने माझं नाव तिथे सांगितलं नव्हतं. अरे बापरे. फक्त एखाद्या मुलीचं नाव सांगायचे आणि लावण्यावरती येणार आहे हेच सांगायचे. आणि त्यांच्या डोक्यात तेच होतं. आणि तो व्यक्ती मला बोलत होता की नाही, मी 3 वर्ष तुम्हाला बघतोय, 3 वर्ष मी तुमच्यावरती प्रेम करतोय, मी ह्या मंडळाकडे नंबर मागतोय, तुमचा तर ते देत नाहीये, मला तुमचा नंबर हवाय. मी त्यांना सांगितलं, सॉरी, मुलगा आहे, मुलगी नाहीये. म्हणजे हा एक मोठा किस्सा कायम लक्षात राहिलाय. परत असंच एका स्पर्धेला जात होतो. अचानक मला स्पर्धा कळली आणि माझ्या घरून, आता माझ्याकडे बाईक आहे, तर गाडी घेऊन मी घरून तयारी करून निघालेलो. गाडी घेऊन चाललो, रत्नागिरीत आलो. आणि 2 मुलं अशी होती, दारू प्यायलेली वगैरे होती, ती माझ्या मागे लागली. रत्नागिरी सिटीमध्ये मी आल्यानंतर तर माझ्याबरोबर त्यावेळेस नेमकं यायला कोण नव्हतं. आणि ती मुलं मागे लागली आणि तिथे स्पर्धा होती, तिथे पोहोचलो. तिथे आल्यानंतर ते मला म्हणतात, मॅडम तुम्ही छान दिसताय, आमचं प्रपोजल स्वीकार करायचं. मी म्हटलं, सॉरी, मी मॅडम नाहीये, मी सर आहे. ते ऐकल्यानंतर गाडी स्टार्ट केल्याने निघून गेले, तिथे थांबले नाही. हा एक किस्सा झाला. फनी एलिमेंट्स बरेच आहेत तुमच्याकडे. पण थोडी त्यावेळेस भीती पण वाटलेली. आणि नंतर मग ठरवलं की बाबा एकटं जायचं नाही कधी गाडीवरून, आणि तयारी करून तर नाहीच नाही जायचं. म्हणजे असे किस्से आहेत. परत काही ठिकाणी म्हणजे चांगले पण किस्से घडले की जिथे जातो तिथे म्हणजे आम्हाला जाताना पण प्रवासामध्ये खूप वाईट अनुभव येतात. अच्छा. परत जिथे आमच्या आता काही ठिकाणी कार्यक्रम असतात, तिथलं प्रेक्षक किंवा लोक असतील काही ठिकाणी, ते वाईट बोलतात आमच्याबद्दल की बाबा हा असा आहे, हा तसा आहे. ते खूप वाईट वाटतं. ऍज अ आम्ही कलाकार आहोत, स्टेजवरती आहोत, ती कला बघा ना. बरोबर आहे. असं म्हणणं, तुम्ही त्या कलाकाराला वाईट बोलू नका. ठीक आहे, मुलगा आहे, लावणी करतोय, साडी नेसतोय, याच्यात वाईट काहीच नाहीये. चोरी करून खाण्यापेक्षा कला सादर करून खाण्यात काहीच हे नाहीये, गैर नाही. काही ठिकाणी असं होतं की मी प्रेक्षकांमध्ये उतरतो खाली. ती म्हणजे एक खासियत आहे माझी. 16 वर्ष मी ते करतोय. कारण कसं आहे, माझ्या असं मनात आहे की आपण स्टेजवरती परफॉर्म करणार, तेवढंच त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. पण हेच जर त्यांच्या इथे जाऊन केलं तर त्यांना पण असं वाटतं की कोणतरी आपल्यातलाच माणूस आहे. ते उठून माझ्या बरोबर नाचतात. म्हणजे महिला वर्ग असतील किंवा पुरुष वर्ग असतील. आणि खरं सांगायचं झालं तर माझ्या लावणीला जास्त मला महिला वर्गच भेटतो पुरुष वर्गापेक्षा. आणि मला तेच हवं आहे. कारण जी लावणी आहे ती पुरुष वर्गापुरतीच मर्यादित होती ना, तर ती तशी न ठेवता मला महिला वर्गात पण फसवायचे. आणि आता जो माझा कार्यक्रम आहे तो सहकुटुंब सहपरिवार बसून बघता येईल असाच कार्यक्रम आहे. त्याच्यात वल्गर काही नाही. पण काही आत्ताच्या याच्यामध्ये जे झालं होतं ना की लावणीला गालबोट लागलं होतं, ते पण थोडंसं पुसायचं माझं काम चालू आहे. पण ते काही ठिकाणी असं होतं की बाबा आमचा मंदिराचा कार्यक्रम आहे आणि तिथे लावणीचा कार्यक्रम. मग त्यांना सांगतो, बाबा मंदिराचा कार्यक्रम असला तरी वल्गर काही नाही आहे. आणि लावणी मुळात आधी अशी आहे की चापून चोपून नऊवारी साडी आहे, अंगभर कपडे आहेत, कुठेही अंग प्रदर्शन नाही. आम्ही फक्त घायाळ करतो ह्यानेच. हा, कारण काही लोकांना असं वाटतं ते हिंदी डान्स वगैरे करतात, ते तुम्हाला मंदिराच्या कार्यक्रमाला चालतात. म्हणजे मी कोणावरती आक्षेप नाही घेत, पण शॉर्ट कपडे असतात, वाटेल तशा उड्या मारतात, ते चालतात. चापून चोपून नऊवारी साडी आहे ज्या लावणीमध्ये, ती लावणी का नव्हती. मी प्रत्येक कार्यक्रमात हा तिथल्या म्हणजे रसिक प्रेक्षकांना विचारतो प्रश्न. मग तेव्हा ते उत्तर देतात की नाही, काही वाईट नाही लावणी. आणि ते आयोजक पण मग नंतर मला म्हणतात की खरंच तुम्हाला मानलं, कारण महिनाभर आम्ही तुम्हाला फोन करून त्रास देत होतो, तुम्ही जीव तोडून सांगत होता की वाईट काही नाही. आणि आम्हाला ते आता दिसलं पण की खरंच तुमच्या कार्यक्रमात वाईट काही नाही. एक कलाकार स्टेजवरती कसा, मध्ये कसा हे करतोय, तुम्ही कसे बिहेव करता सगळ्या रसिक प्रेक्षकांबरोबर, त्यांना कसं आपलंसं करून, हेच खूप मोठं असतं. ते होतं या अगोदर आमच्या इथे कार्यक्रम जे झाले ते एवढे उठले नव्हते, जे तुम्ही म्हणजे काही ठिकाणी असं झालंय ना की आमचा कार्यक्रम पहाटे 4 वाजेपर्यंत पण चाललेला आहे. पब्लिक जसाच्या तसं कुणाल पाटील माणूस म्हणून कसं समाजात वागताना तर मी प्रेमळच आहे. आणि घरात वागताना थोडासा म्हणजे तापट आहे, थोडासा चिडखोर आहे, पण ते तेवढ्या पुरती असतं. कारण ऑफिसला पण असताना म्हणजे साहेबांची आणि माझी दिवसातून 2दा तरी भांडणं होतात. पण ते दुसऱ्या मिनिटाला ते स्वतःहून म्हणतात की बाबा हा 5व्या मिनिटाला परत येऊन विचारतो, बाबा काय करायचं पुढे.
म्हणजे असा थोडासा स्वभाव आहे. आणि घरात पण म्हणजे भांडखोरचं नाहीये, पण आई बरोबरचं नातं कसं आहे? आई बरोबरचं नातं खूप छान आहे. म्हणजे आई मुलाचं जसं नातं पाहिजे तसं आहे. म्हणजे ती पण रागावते माझ्यावरती, पण तेवढ्या पुरतेच, आणि मी पण थोडंसं कधीतरी रागावतो. पण आता म्हणजे आम्हाला तेवढा वेळच भेटत नाही. पहिल्यांदा वेळ तरी भेटायचा, आता कसं झालंय, नोकरी करून परत शोला जा, कधी भेटले तर 1 महिन्यातून 2-3 दिवस आम्हाला बोलायला मिळतात, किंवा ते झालेले कार्यक्रम असतील ते तिला दाखवत राहायचं मग मोबाईलवरती, ते पण बरं वाटतं. 6 महिन्यांचा असताना आई वडिलांचा घटस्फोट. आज बाबा असते हे करू दिलं असतं का? नाही, सांगू शकत नाही, कारण कसं झालं, मी लावणी सादर करायला लागलो तेव्हा ते होते, पण एवढ्या वर्षात ते कधी मला येऊन भेटलेले पण नाही असं सांगेल. कारण अंतर काय लांब नाहीये आमच्यातलं, कारण ते त्यांचं गावकडे, आम्ही कासरविले राहतो, आणि ते त्यांनी कधी मला असं बघितलं नाही पण नाही की आपला मुलगा आहे किंवा काय. आणि ते लास्ट स्टेजला होते तेव्हा सगळे आली होते, बाबा असं असं आहे, पण आईनेच सांगितलं की, म्हणजे मी असं म्हणणार नाही, आईने सगळा निर्णय माझ्यावरती सोडला होता, तुझा निर्णय तू घ्यायचा, पण मी काय जाणार नाही. पण मग मी म्हटलं की ज्या माऊलीने आपल्याला लहानाचं मोठं केलं, जेव्हा आपल्याला आधार हवा होता तेव्हा कोणी आले नाही, तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या ह्याच्यावरती, किंवा आई होती बरोबर त्या ह्याच्यावरती आणि आता जाणं म्हटल्यावरती ते थोडं हे पण दिसतं. मी स्पर्धेला वगैरे जायचो ना, तिथे त्या मुलांचे आई वडील असायचे, तर मला पण वाटलं माझ्याबरोबर कोणता नाही, माझी आई तर येऊ शकत नाही, कारण ती म्हणजे अशी होती ना की तिचं फक्त ते खाडीत जायचं आणि आपल्या प्रपंच ते ती करत होती. त्याच्यामुळे काय म्हणायची की मी तुझ्याबरोबर तिथे येऊ शकत नाही, कारण सगळी लोक अशी असणार आणि मी कशी येणार. तर मी तिला म्हणायचं, अगं काय नाही, मला तुझी लाज वाटत नाही, मला उलट अभिमान वाटेल की तू आलीस माझ्याबरोबर. पण ती म्हणायची की मी घरातून तुला सपोर्ट करते. आणि जेव्हा आमच्या गावामध्ये कार्यक्रम असायचा तेव्हा ती बघायला पुढे असायची सगळा कार्यक्रम. मग मला पण थोडंसं वाटायचं की माझे वडील माझ्याबरोबर का नाही, ते खूप वाईट वाटायचं तेव्हा. आणि शाळेतून वगैरे पण मी बघायचो ना. गुरु म्हणून कोणाला हे करता? फर्स्ट ऑफ ऑल गुरु म्हणून तर विठाबाई नारायणगावकरांनाच डोळ्यासमोर ठेवलं, जरी मी त्यांना कधी बघितलेलं नसेल, मी फक्त आता त्यांचे व्हिडिओ वगैरे बघतो. आणि दुसऱ्या म्हणजे सुरेखाताई पुणेकर, की ज्यांना मी बघून शिकत आलोय, त्यांची चेहऱ्यावरची अदाकारी असेल. आणि सगळ्यात जास्त म्हणजे जे आतापर्यंत मला कलाकार भेटत गेले त्यांच्याकडून मी सगळं शिकत गेलो, कारण माझं असं स्वतःचं काहीच नाहीये. कारण जे कलाकार आयुष्यामध्ये आले, स्पर्धेला असतील किंवा काही असेल, कोणी कुठून जिथून गेलो ना, प्रत्येक कलाकारांकडून मी थोडं तरी घेतलेलं. आणि आता माझ्याबरोबर जे काम करतात कलाकार, ते पण माझे गुरुच आहेत, कारण त्यांच्याकडून मला भरपूर काही शिकायला मिळतं. या स्टेजला आल्यानंतर मागे वळून बघताना काय वाटतं? अभिमान वाटतो स्वतःचा, हार नाही मानली त्यांच्यावर. आणि प्रत्येक कलाकाराला तेच सांगेन की किती कठीण प्रसंग येऊ दे, आपल्यावर हार मानून आणि कला सोडून